ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। स्थानिक निवडणुकीतील 50% आरक्षणाच्या मर्यादेवरती सुप्रीम कोर्टात सुनावणी। निवडणुकीतील यावेळेस कोणतीही निवडणुकीला स्थगिती देण्यात आलेली नाहीये। निवडणूक प्रक्रिया ही सुरूच राहणार, सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण। तर पुढील सुनावणी 21 जानेवारीला घेतली जाणार। 50%च्या पुढे आरक्षण जात असेल अशा ठिकाणी निर्णय घेण्यास राज्य निवडणूक आयोगाला मुभा आहे। मुंबई पालिकेसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुका जाहीर होणार, वकील देवदत्त पालोदकर यांची माहिती। निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे। बांठी आयोगामुळे ओबीसीच्या जागा कमी झालेल्या आहेत, याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद। तर बांठी आयोगाच्या अहवालाचं न्यायिक मूल्यांकन करण्यात यावं, वकील इंदिरा जयसिंग यांची मागणी। नगर परिषदेमध्ये 246 पैकी 40 जागी मर्यादा ओलांडली जाते। आयोगाचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद। जवळपास 22% या जागा आहेत। निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात माहिती। सुप्रीम कोर्टाकडून 32 जिल्हा परिषद 29 महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा। 50%ची मर्यादा पाळून या देखील निवडणुका घेण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे आदेश। तर 331 पंचायत समित्यांचाही अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीयेत। बांठी या समितीने दाखवलेली ओबीसींची आकडेवारी महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये धूळफेक करणारी आहे। शासनाने व्यापक सर्व्हे करावा, कोर्टाने सांगितलेली ट्रिपल टेस्ट करावी, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची मागणी। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींच्या जागा उमेदवारांवरती टांगती तलवार। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ओबीसींना मूर्ख बनवण्याचं काम सुरू आहे, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका। सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे पुढेही निवडणुका रद्द होतील असं वाटत नाही। निवडणुकीला स्थगिती नाही हा ओबीसींसाठी मोठा दिलासा आहे, बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। घटनेची पायमल्ली न्यायालय मान्य कसं करू शकतं? हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा संतप्त सवाल। नियम मोडले गेल्याचं मान्य असूनही निवडणूक ठरल्याप्रमाणे घ्यायची असेल तर आरक्षणाच्या नियमाचा उपयोग काय? आरक्षणच काढून टाका, आनंद दवे यांची प्रतिक्रिया। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली। 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी 1 डिसेंबरच्या रात्री 10 वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार। राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय। तर अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी किती वेळ मिळाल्याचं निरीक्षण। कायद्याचं राज्य म्हणणाऱ्या फडणवीसांचे आमदार कापून काढण्याच्या धमक्या देत आहेत। आशिष देशमुख यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, अंबादास दानवेंची मागणी। कल्याण डोंबिवली इथं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होणार। काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या उपस्थितीत यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। तर स्थानिक पातळीवरती वरुण सरदेसाई, राजू पाटील चर्चा करणार असल्याची माहिती। मुंबईतील मराठी बहुल भागातील अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी मनसे आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरेंकडे विद्यमान नगरसेवक असलेल्या 20 ते 25 जागांचीही मनसे मागणी करत असल्याची माहिती। तर ठाकरेंची सेना आणि त्यांची ताकद असलेल्याच अनेक जागा मनसे मागत असल्यानं ठाकरे गटासमोर पेच निर्माण। शरद पवार पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या भास्कर जाधवांना मातोश्रीवरून समज। भास्कर जाधवांकडून शरद पवार पक्षाच्या रमेश कदम यांचा प्रचार। पक्षाला नुकसान होईल असं कृत्य न करण्याचा जाधवांना सल्ला दिल्याची सूत्रांची माहिती। लाखो करोडो रुपये पाठवून ते मध्येच मुरले तर विकास कधीच पोहोचणार नाही। बदलापूरच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। भाजपचा नगराध्यक्ष असेल तर चांगलं काम करता येईल, फडणवीसांची प्रतिक्रिया। कर्जतमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाणं म्हणजे भुईचं पाठ होणं। ठाकरेंसोबत जो पक्ष गेला तो भुईचं पाठ झाला, शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभा धानोरकरांचे भाजपवर गंभीर आरोप। पैसे देऊन मत विकत घेण्याचा प्रकार सुरू आहे। निवडणुकीआधी 2000 रुपये, निवडणुकीनंतर 3000 रुपये दिले जात असल्याचा धानोरकरांचा आरोप। अमित शहा काल संध्याकाळपासून दिल्लीच्या बाहेर आल्याचं त्यांच्या ऑफिसकडून सांगण्यात आलेलं आहे। अंजली दमानी यांची माहिती। तर शहा रविवारी उशिरा परततील, त्यामुळे सोमवारी मला वेळ कळवण्यात येणार असल्याची दमानी यांची प्रतिक्रिया। काही माणसं अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली असतात। जनतेला त्रास देणाऱ्यांच्या आरेला कार्य आम्हाला पण करता येतं, अजितदादांची नाव न घेता मनोज घोरपडेंवर टीका। पहिल्या टर्मचे आमदार झाल्यानंतर तुम्ही अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले नव्हतात का? जयकुमार गोरे यांचं अजित पवारांना खोचक सवाल। तर एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आमदार मंत्री झालेला बघवणार नाही, गोरेंचा अजितदादांना निशाणा। सुनील तटकरेंना पैशांचा माज, रायगडची जनता त्यांचा माज उतरवणार, महेंद्र थोरवेंची टीका। तर तटकरेंनी आधी स्वतःचा डीएनए तपासून घ्यावा, थोरवेंचा तटकरेंवर पलटवार।
नीच प्रवृत्तीला रायगडची जनता निवडणुकीत ठेचून काढेल. अनिकेत तटकरे यांचा महेंद्र थोरवेंवर निशाणा. तर आम्हाला थोरवेंच्या सर्टिफिकेटची गरज नाहीये, अनिकेत तटकरेंचं थोरवेंना प्रत्युत्तर. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लोकांपर्यंत योजना पोहोचल्या. विधानसभेप्रमाणे आताही शिवसेनेला यश मिळेल, खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. अनेक पत्रव्यवहार करूनही शिंदेंनी नगरविकासाचा निधी दिला नाही, भाजप आमदार राजू तोडसाम यांचा आरोप. तर यावेळी तोडसाम यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्यावरही निशाणा साधला. निवडणुकीच्या माध्यमातून कोणाकडून लक्ष्मीचं दर्शन होत असेल तर करून घ्या, मात्र मतदान आपल्या उमेदवारांना करा, खासदार भास्कर भगरेंचा मतदारांना अजब सल्ला. प्रचाराला शेवटचे 4 दिवस शिल्लक असताना अंबरनाथ निवडणूक तापली. गुलाबराव करंजुले यांच्या शिक्षणावरील टीकेवरून सेना भाजपच्या आरोप प्रत्यारोपांचा जोर वाढला. 7वी 8वी शिकलेली महिला उमेदवार नगरपालिकेचा कारभार कसा पाहणार, अशी गुलाबराव करंजुले यांनी केली होती टीका. चिपळूणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेस तालुका अध्यक्ष लियाकत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, त्यामुळे चिपळूणमधील निवडणुकीच्या मैदानामध्ये काँग्रेसचे 2 गटांमध्ये सामना असणार. यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये होम व्होटिंग सुविधा उपलब्ध नसल्यानं वाशिममधील मतदारांमधून नाराजी व्यक्त. निवडणूक यावेळेस त्यामुळे वृद्ध, दिव्यांग आणि गंभीर आजारी मतदार वंचित राहण्याची भीती व्यक्त. शरद पवार पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष फुलचंद कराड यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. पक्षामध्ये खालच्या फळीमध्ये काम करत असताना माझी कुचंबना होत होती. पक्षप्रवेशाच्या वेळेस फुलचंद कराड यांची प्रतिक्रिया. चंद्रपूरच्या भद्रावती नगरपरिषद निवडणुकीमध्ये आजी माजी शिवसैनिक आणि नगरसेवक हे मैदानात उतरले. भद्रावती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी एकमेकांविरोधात लढणार. बीडमधील परळी नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे परळीच्या विकासात कुठेही कमी पडणार नाहीत, माहितीचाच झेंडा फडकणार, राजश्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. मराठा बिझनेस कॉन्क्लेव्हच्या उद्घाटनासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये. स्थानिक निवडणुकीमध्ये मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना पाडा, त्याशिवाय मराठा समाजाची ताकद कळणार नाही, जरांगेंचा इशारा. अंगावर गाडी घालू अशा धमक्या दिल्या जात आहेत, मात्र मी कोणाच्याही धमक्यांना घाबरत नाही, महाराष्ट्रातील मराठा समाज माझ्यासोबत, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. गोरेगाव नगरपंचायत आणि तिरोडा नगरपरिषदेवरती आमचा विजय निश्चित आहे. निवडणुकीमध्ये भाजप एकतर्फी विजय मिळवणार, भाजप आमदार विजय राहंगडाले यांचा दावा. जव्हारमधील स्टेट बँकेच्या एका कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे शासनाचे तब्बल 111 कोटी रुपये वाचले. डिमांड ड्राफ्टसाठी देण्यात आलेले 111 कोटी रुपये लाटण्याचा प्रकार टळला. सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत चौकशी, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा हात असल्याची शक्यता. जव्हारमधील स्टेट बँकेच्या डिमांड ड्राफ्ट प्रकरणी आता 111 कोटी रुपये विक्रमगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष निलेश पडवळे यांच्या खात्यात येणार होते. माजी आमदार सुनील भुसारा यांचा गंभीर आरोप. तर बांधकाम विभागानं ओवी कन्स्ट्रक्शनच्या नावाने रक्कम दिल्याचीही माहिती. स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्गमध्ये पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी, भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा सेना आमदार निलेश राणेंचा आरोप. तर नेत्यांच्या आरोपानंतर पोलिसांकडून कसून तपासणी. भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईकांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना सुनावलं. IIT बॉम्बे संदर्भात केलेल्या वक्तव्याचा राम नाईकांकडून निषेध व्यक्त. जितेंद्र सिंह यांनी वक्तव्य मागे घ्यावं, राम नाईकांचं आव्हान. त्रिभाषा सूत्रांसंदर्भातील अहवाल 5 जानेवारीच्या आत सादर केला जाईल. अहवालावरती चर्चा केल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, नरेंद्र जाधव यांची माहिती. महाराष्ट्र राज्य कोणाच्या बापाचं नसून जनतेचं आहे, चित्रा वाघ यांची नाना पटोलेंवर टीका. तर बावनकुळे यांच्याकडून जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत, चित्रा वाघ यांचं वक्तव्य. करमाळ्यातील पाथर्डीमध्ये संत बाळूमामा मूर्ती स्थापनेचा वर्धापन दिनानिमित्त त्रिदिनी सप्ताहाचं आयोजन. सप्ताहाच्या माध्यमातून प्रवचन, कीर्तन आणि विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.